नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात खूप ठिकाणी पावसात चांगला जोर वाढलेला आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्या ठिकाणी आता पाऊस पाहायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, पावसाची शक्यता पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता अकलूज सोलापूरच्या भागात जोरदार पावसाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस आज दिवसभर बरसलेला आहे. अजून देखील पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही तासात पाहायला मिळू शकते. तसेच इकडे राजापूरचा भाग आहे, कोल्हापूरचा भाग आहे. मुसळधार स्वरूपाचं अतिवृष्टीसारखं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. सावंतवाडीचा भाग असेल, तसंच इकडे रत्नागिरी, चिपळूण, साताराचा भाग असेल या ठिकाणी. तसेच बारामतीमध्ये पावसाचं 2 तासात दमदार आगमन होणार आहे. मुसळधार पाऊस राहील. पुणे या ठिकाणी चांगला एक ढग निर्माण देखील झालेला आहे. तसेच खोपोली खेडच्या भागात देखील पाऊस राहील. जुन्नर, कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. नाशिकच्या भागात देखील. तसेच जर पाहायला गेलं इकडं मराठवाड्याचा व विदर्भाचा विचार केला, तिकडे मराठवाड्यामध्ये बार्शीच्या भागात करमाळा, इंदापूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर मध्यम ते जोरदार पाऊस. पेठचा भाग आहे लातूरचा. तसंच इकडे अहमदपूर, उदगीरचा भाग, परळी, केजच्या भागात देखील पावसाळी वातावरण राहू शकतं. या ठिकाणी फक्त पावसात जोर कमी राहील व वातावरण तुरळक ठिकाणी राहील, सर्वत्र नसणार आहे. तर इकडे नांदेड, उमरखेडच्या भागात जोरदार पावसाचं वातावरण दिसून येत आहे. तसेच इकडे वाणीच्या भागात, चंद्रपूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हे वातावरण यवतमाळकडे लवकरच सरकण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहावे. तसेच इकडे जर पाहायला गेलं अमरावती, नागपूरच्या भागात, तर याही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच जे आहे ते राज्यातील खूप ठिकाणी रात्री आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच दिवसा देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.